हॅलो, वेलकम बॅक टू स्नेहा चौधरी यूट्यूब चॅनल। तुम्हाला थंबनेलवरनं कळालंच असेल की आज आपण कुठे चाललोय। तर आम्ही चाललोय अंजनेरीला ट्रेकिंगसाठी। ॲक्च्युली आम्हाला खूप जास्त लेट झाले, आता 7:30 वाजत आलेत, पण माझ्या काही फ्रेंड्स येत आहे, मग इकडून मी आणि ईश्वरी जाणार आहोत। तर पुढे काय होतं काय तुम्हाला सर्व ब्लॉगमध्ये कळेलच। खूप मजा येणारे ब्लॉग तुम्ही कंटिन्यू करा। नमस्कार मित्रांनो, ही जी क्लिप आहे ती ब्लॉगच्या आधी येते, कारण झालं असं आहे, मला तुम्हाला एक सांगायचं आहे। पुढे जे ब्लॉग मी शूट केलेला आहे अंजनेरीचा, तर तिथे आम्ही जेव्हा गेलो आणि ब्लॉग मी खूप छान ब्लॉग शूट झालेला आपला, पण झालं असं की मी ज्या ज्या क्लिप्स सेल्फी स्टिकला लावून शूट केलेला, सेल्फी स्टिकला फोन कनेक्ट होता, त्यामुळे त्या क्लिपचा आवाजच आला नाही। आणि हे घरी मला जेव्हा मी घरी आले आणि जेव्हा मी सगळ्या क्लिप्स बघितल्या तेव्हा मला कळालं, पण मी त्यात असं बघितलं की काही क्लिप्स मी विदाऊट सेल्फी स्टिक्सच्या शूट केलेल्या आहे, त्यामुळे त्याचा प्रॉपर आवाज येतोय। तर मी असं काहीतरी सर्व एडिटिंग करून पुढचा व्लॉग पोस्ट करते। सो तुम्ही बघा कसा वाटला, नक्की सांगा, कमेंट करा, लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि प्लीज एवढं समजून घ्या। ओके मित्रांनो, आता आम्ही आलो इकडे ईश्वरीला घ्यायला। इकडे ईश्वरी येते आणि इकडे मागे आम्ही सगळे आहोत। हे आमच्या गाड्या आहे। चलो अभी जाते डायरेक्ट अंजनेरी। गाईज आता आम्ही इथे थांबलोय नाश्ता वगैरे करायला। हा टिफिन प्रार्थना जाधवने आणलाय, पागल तो ईश्वरीचा आहे। हा ईश्वरीने आणलाय, हा प्रार्थनाने आणलाय। बाकी असे भुक्कड आले सगळे। आता आम्ही वडापाव खातोय, मग निघतो पुढे। तुम्ही व्लॉग कंटिन्यू करा। ओके मग हिची गाडी इथं आमचं भांडण झालं। एक दोन काय परवडत रे यायला? माणसांचे पण घेते असं? मग माणसं नाही, पोरी। मम्मी आता जावं तर लागणार, चालू तर चला रे, एवढं चालणार आहे का तुम्ही वर? खरं हा ना यार, गाडी घेऊन चला। हा ते नाही, पैसे द्यावं लागतील। तुझ्या पैशातून किती उरले? 300 तुमचे 10 जणींचे 300 वाटे आहे आणि गाडी या 5 गाडी 20 बरोबर 400 रुपये हो खरंच? चला तू कशी बार्गेन करते ते? देशा प्रीती अशी आणि आपल्या एकट्यांची किती होती? काय प्रीती ही गाडी एवढी एकट्यांची माणसा 40 रुपये द्यायचे एकेकाला। 40 रुपये द्यायचे इथे एकेकाचे। चालता येईल ना बाई? ए हळूहळू चला। नेत्राला कोण घेता येते? नेत्र राहील। अय नेत्र राहील। हा येते ना ती, ज्याला ट्रिप्स येते त्यांनी या। बाई माझ्याकडून नाही चढलं जाणार इतकं।
काय झालं? अरे चल ना मानसी, मी तू तरावर थांबलेली. हा पायी पायी चला ना थोडं थोडं. पैसे का बरं दिले आपण? त्या गाडीचं म्हणते. नाही दिले पैसे गाडीचे. दिले ना. दिले. नाही दिले. 100 रुपये कट केले आपण. कट नाही केले त्यांनी, कमी करून दिले. कमी केले त्यांनी, कमी केले त्यांनी. पैसे भरले तर आता गाडी घेऊनच जायचं. मी तेच म्हणते. चला एवढं कोण चालणार आहे बरं? काय कटकट पैसेच नाही दिले आपण. दिले अगं त्यांनी, कमी केले. कट नाही केले त्यांनी, कमी केले. कमी केले पण नाही देऊन आधी आता इथं आले तर घेऊनच जायचं. काय काय बघायला येणार आहे? आपण गाडी घेऊन गेली का नाही? काय म्हणते? मी ब्लॉगर बनले सध्या. गाईज आम्हाला उतरवून दिलेलं आहे, आम्हाला उतरवून दिलेलं आहे. असं भरून ही मैत्रिणीला तू उत्तर. गाईज या ठिकाणी आमची ट्रेकिंग सुरू झालेली आहे. मी आताच दमले आहे. 5 पाऊस 4 वर्ष झाले आम्ही प्लॅन करतोय. 4 वर्ष भेटून पण नाही झाले आपल्याला. 4 वर्ष झाले आम्ही प्लॅन करतोय. 4 वर्षातनं पहिल्यांदा- 4 वर्षातला 4 महिन्यातला 4था दिवस आहे. एवढं नका चालायला लावू यार आम्हाला. शॉर्टकट हो चला घुसा. शॉर्टकट नाही. चला नसू स्नेहा, मी दमले इथपर्यंत असतो. ए गौरी तिथे उतरायला उतरव चांगला. उतरायला उतरव. स्नेहा उतरव चांगला इथे सगळ्यांना परत. थांब ना, पुढे गाडी मानसी. बसतोय आम्ही. आमच्या मागायला पडलो पडलं मी नाही इकडून गाडी काढ. काय झालं? तुझी गाडी तू हळू चालू स्नेहा. गाडी चढवणार नाही म्हणजे कुठं? कमी जाऊ तिथपर्यंत पायी पायी. मी तिथून बसते बरं का. पण ट्रेकचं पाहिजे आपलं भाव असतंय. असा जर रस्ता असता तरी चालेल ना. बस इथपर्यंत जायचं. बरोबर आहे. एवढा उंच आहे का गं अंजनेरी? लय उंच आहे. कुठे आहे अंजनेरीच्या? आणि गर्दी पण नाहीये. बॅक साईडने आलोय फ्रंट साईड. विश्वास आहे नीट गाडी चालवतात. मला असं वाटतं अशी गाडी त्याच्यापेक्षा वाईट काय होतं माहिती का? माझी गाडी वरतीच चढत प्रीतीची पण हाल होत होती. ए बॉटल काढून ठेव का? 1-2 लय ओझ झाले बॅग. 1-2 अशा किती आहे? 3 बॉटल आहे. 2 काढून ठेव. मित्रांनो, तुम्हाला सांगितल्याप्रमाणे काही व्लॉग्सच्या क्लिप्सला मी व्हॉइस ओव्हर देते. आणि इथे मी सांगत होती की आम्ही जस्ट पोहोचलोय आणि आता आम्ही ट्रेकला स्टार्ट करतोय. आणि एचा रस्ता खूप जास्त अवघड होता गाड्यांसाठी चालवायला. आम्हाला तरी खूप जास्त अवघड गेला तो रस्ता वरती चढायला. पण आम्ही फायनली पोहोचलो आम्ही. आणि 9-9:30 दरम्यान आम्ही ट्रेकला स्टार्ट केलं. तर पुढे तुम्ही कंटिन्यू करा. आणि इथे ट्रेकिंग स्टार्ट करून आम्हाला फक्त 10 ते 15 मिनटं झाली. इथे सर्व दमले पण. आणि जसं जसं वरती जात होतो तसं आम्हाला एक काकू भेटल्या. तर त्या आम्हाला सांगत होत्या की पुढे खूप रिस्की आहे वगैरे. आम्ही चारदातनं खाली आलोय तर तुम्ही नका जाऊ असं तसं. मग आम्ही अजून डिमोटिवेट झालो. मग आम्ही पण ठरवलेलं की थोडंफार अर्ध्यात चढू आणि रिटर्न येऊन जाऊ. पण पुढे बघा तुम्ही आम्ही कुठपर्यंत पोहोचलो. इथे ह्या दोघे एकमेकांना मोटिवेट करत होत्या की चल चल होऊन जाईल होऊन जाईल. मग निघालो फायनली.
आणि इकडे वर आल्यावर लगेच परत बसलो आम्ही एका ठिकाणी, चॉकलेट्स वगैरे खाल्लं, पाणी पिलं. आणि झालं असं की आम्ही खूप जास्त लेट निघालेलो घरातून, त्यात आम्हाला वरती यायला पण खूप लेट झालं. आणि ऊन पण इतकं होऊन गेलं, त्या दिवशी पाऊस पण नव्हता बिलकुल, खूप ऊन होतं, म्हणून आम्हाला वरती चढायला वगैरे जास्तच त्रास होत होता. पण मग आम्ही थोडं रिलॅक्स झालो, खाली पाणी वगैरे पिलं आणि मग परत स्टार्ट केलं वरती चढायला. गाईज आता आम्ही पोहोचलोय, वर आलेलो आहे. आता आम्ही यांच्यासोबत जाणार. काठी कुठे भेटलीच, दिसलंच नाही काठीवाला आपल्याला. त्यांनी घेऊन आले का ते तिकडे समोर मंदिर. आणि आता आम्ही जाऊ. चलो. प्रीती काय बोलले आता? हे सौंदर्य आहे ते स्वित्झर्लंड आहे. हे बघून प्रीतीचं म्हणणं आहे स्वित्झर्लंड. हे बघा ते दिसतंय का, ते ऑरेंज 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 लोक नाही दिसत आहे दीदी. हो दिसत आहे बघ, बारीक बारीक. इथे वर जायचंय. अर्धा किलोमीटर पेक्षा 100 मीटर जास्त. माणसं तू इकडून केवढी जागा आहे. अरे मानसीचे खाली बस आणि यांच्यासारखी खाली बस. तुम्ही सर्व खाली बसा ना, खाली बस. माणसारखी मांडी घालून बसा. हा, सॉरी करायचं काय करू. 5 6 7 गो. आणि इथे आम्ही वरती आलो, अर्धा डोंगर पार केला आणि मग आम्हाला इथे सरबत वगैरे आम्ही पिलं, लिंबू सरबत. तेव्हा आम्हाला थोडं बरं वाटलं. काही जण आम्ही इकडे बसलो, काही जण तिकडे बसलेले, पण सरबत पिल्यावर खरंच एनर्जी आली आणि आम्ही पुढे आमचा प्रवास ट्रेकिंग कंटिन्यू केली आणि खूप छान वाटलं. मग त्यानंतर खूप फोटोज वगैरे काढले, तिथे छान स्पॉट होता. आणि परत आमचं डिस्कशन चालू झालं की अजून एक डोंगर पार करायचा बाकी आहे, वरती परत माकड असतील आपल्यासोबत, कोणी नाही, मग जायचं की नाही वरती. यावर खूप वेळ आम्ही डिस्कशन केलं चालता चालता. आणि ह्या डिस्कशनमध्येच आमचा अर्धा डोंगर पार झाला. पुढे आम्हाला काही लोक पण भेटले, तुम्हाला दिसतीलच ते ब्लॉगमध्ये. पण मग आम्ही पूर्ण गेलो. आता हे आम्ही जे चालतो इथे पण आम्ही काही शूट वगैरे केलं, ते दिसलंच तुम्हाला पुढे. आणि जेव्हा आम्ही खालून वर येत होतो ना, तेव्हा आम्हाला मध्ये माकडांनी इतका त्रास दिला भयानक. पण आमच्यासोबत जे काही दुसरे लोक होते त्यांच्याकडे काठ्या वगैरे होत्या. मग आता आमच्यासोबत ते नव्हते. मग आता इकडे आम्हाला वरती एकटंच जायचं होतं. मग आमच्या मुलींनी इकडे खालीच जंगलात काठ्या वगैरे शोधलं, तुम्हाला दिसतीलच आता. हे बघा, हे मागून काठ्या घेऊन येत आहे. इकडे आमचं फोटोशूट वगैरे चालू आहे. हे बघा, ह्या काठ्या घेऊन येत आहे ह्या सगळ्या मुली. आता ह्याच काठ्या घेऊन आम्ही वर चढलो डोंगरावर. तर पुढे पहिला डोंगर संपला आणि आम्ही थोड्या वेळ थांबलेलो. ह्या तळ्याजवळ हे तळं जे आहे ते हनुमानाच्या पंजासारखं आहे, पंजाचा आकार आहे ह्या तळ्याला. आणि आम्हाला तिथल्या ग्रामस्थांनी सांगितलं की हे जे तळं आहे ते हनुमानाच्याच पंजाचं आहे, जे की उन्हाळ्यात पण आटत नाही, त्याच्यातलं पाणी कायम ते भरलेलंच असतं असं आम्हाला सांगितलं. पुढे आम्ही वरती गेल्यावर पण त्याचे फोटोज काढले, ते खरोखरच पायाच्या आकारासारखं दिसत होतं. मग आता आम्ही इकडे निघालेलो पुढे जायला वर. आणि जसं आम्ही वर गेलो आम्हाला इकडे बीड परभणीच्या या मावशी आणि काकू आजी वगैरे भेटल्या. आणि आम्हाला बघून आणि त्यांनी बघितलं की कॅमेरा चालू, त्यांनी लगेच पटपट डोक्यावर पदर घेतले आणि खूप छान वाटलं त्यांना भेटून. तर आम्ही पूर्ण जो ट्रेक केला ना तो यांच्यासोबतच केला. मग नंतर पुढे त्या आमच्यासोबतच होत्या पूर्ण ट्रेकला. वरती त्यांच्यासोबतच गेलो आणि खाली येताना पण त्यांच्यासोबतच आलो आम्ही. काहीच पूर्ण 3 तासाच्या ट्रेक नंतर आम्ही वरती पोहोचलोय. आता आम्ही खूप इतकं उंच आहे की 3 डोंगर पार करून आता 4थ्या डोंगरावर आहोत. हे बघा पोहोचलो. आता आम्हाला मध्ये ना ते 2-3 परभणीचे लोक भेटलेले, त्यांच्यासोबत आम्ही चालत चालत आलो. मध्ये खूप जास्त माकड वगैरे पण आहे. चलो काहीतरी भेटलं यांना बघू. प्रीती काय माणसे दे, तुम्हाला वास येतोय का?
यांना वाजते. ही हो हळद आहे का? ही हो हळद आहे. तुम्ही घ्या. इथे खूप आयुर्वेदिक झाड आहे ना पण. चलो आपण चौथ्या डोंगरावर आहे. कसं वाटतंय? एकदम पाय दुखायला खूप जास्त पाय दुखते. आमचं डेस्टिनेशन दिसतंय आम्हाला. वाव खरंच यार मंदिर दिसतंय. शपथ आलोय. आणि जसं आम्ही वरती डोंगरावर पोहोचलो तिथे हनुमानाचं मंदिर आहे, जन्मस्थान हनुमानाचं. तिथे आम्ही पोहोचलो. आता सध्या मंदिराच्या बाहेरच होतो आम्ही. आणि इकडे आम्हाला हे मावशी आणि काका हळदीच्या झाडांचे जे रोपं होते ते उपटताना दिसले, म्हणजे ते घरी घेऊन जाणार होते. आम्ही तिथं काही वेळ उभं होतो. आम्हाला खूप नवीन नवीन अनुभव घेता आले वरती जसं आम्ही गेलो, कारण खूप जास्त याचे झाडं होते. आयुर्वेदिक झाडं आम्हाला तिथे बघायला मिळाले पहिली गोष्ट. आणि आम्हाला भेटलेले लोक पण त्यांचे अनुभव आमच्यासोबत शेअर करत होते. खूप छान वाटलं आम्हाला त्यांच्यासोबत गप्पा मारून. आता पोहोचलो आम्ही इकडे वरती मंदिरात. थोडं तिथे गेलेलो, मध्ये दर्शन वगैरे घेतलं, बाहेर बसलो आणि आम्ही प्रसाद वगैरे पण खाल्ला तिथे. तसं तिथे होम पण होता. होमची पूजा वगैरे केली, पाया वगैरे पडलो आणि परतीच्या प्रवासाला लागलो. आता सध्या तरी मी मंदिरात जाते ट्रायपॉड घेऊन. चलो. आणि हो, ही आहे अंजनी मातेची गुफा आहे खाली पहिल्या डोंगरावर. आणि गुफा पहिल्या डोंगरावर आहे आणि मंदिर आपलं सगळ्यात टॉपच्या डोंगरावर आहे. तर हे आता आम्ही आलो आहे मंदिराच्या, हनुमानाच्या मंदिरामध्ये. हे आहे जन्मस्थान हनुमानाचं. इथे आम्ही मुली म्हणत होतो बजरंग बली की जय, पण आपण त्या सेल्फी स्टिकला कनेक्ट केलेला फोन म्हणून त्या क्लिपचा पण आवाज नाही आला. पण मी आता बोलते इथे बजरंग बली की जय. काय आता वाजले 3 आणि आम्ही आता निघालोय खाली जायला. ही काकी आणली आम्ही आता वरतून. हवा चालू झाली, तर पावसाचं वातावरण पण झालंय. पटपट खाली जातो. तुम्हाला आता खाली गेल्यावर भेटतो आम्ही. ओके. अर्ध्यातून उतरलोय आणि आता मी आणि ईशा आम्ही दोघीच थांबणार आहे वर. बाकी चाललेत खाली, थोडेफार गेले. चलो. आम्ही हा पूर्ण डोंगर चढून खाली आलोय. ये हमारी खुशी आप देख सकते. अब चलो. हे बघा, ह्या मुली आमच्या आधी येऊन बसले खाली. घरी जायचं. चलो. आम्ही दिवसभर काहीच खाल्लेलं नव्हतं म्हणून जाता जाता मिसळला थांबलो, मिसळ खाल्ली आणि घरी गेलो. तर अशी झाली आमची ट्रिप. तर व्लॉगला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा, कमेंट करा आणि खूप खूप प्रेम द्या. थँक्यू.